आता गाडीला फक्त 3 मिनिटांचा अवकाश होता. गाडीत शिरायला तसूभर जागा नव्हती. तेवढ्यात काशीनाथ नाडकर्ण्यांचा पेटारा इंजिनापासून गाडाच्या डब्यापर्यंत हमालांनी 4 वेळा नाचवला. त्यांच्या मागून त्रिलोकेकर शेठ टिफिन कॅरियर आणि छोटी बॅग घेऊन, बाबूकाका पिशवा सांभाळीत, काशीनाथ नाडकर्णी स्वतःला सावरीत आणि कोचरेकर मास्तर पायाच्या पट्ट्या सुटलेल्या अवस्थेत लाठीवर असंख्य जिन्सा टांगून धावत होते. शेवटी महाप्रयासाने सामान आणि भ्रमण मंडळाचे सन्माननीय सभासद एका डब्यात शिरले. गर्दीचा वाढता जोर होता, त्यामुळे कोचरेकर मास्तर आणि त्रिलोकेकर हे एकमेकांच्या पाठीला पाठ लावून उभे आहेत हे दोघांच्याही ध्यानात आले नाही आणि दोघांनाही आपल्यातला कुणीतरी एक बोरी बंदरावर राहिला असे पारसिकाच्या बोगद्यातून गाडी बाहेर पडेपर्यंत वाटत होते. अधूनमधून काशीनाथ नाडकर्ण्यांचा एखादा अवयव दिसे. त्याच्या अस्सल तेलिया वर्णावरून हा हात अगर ही मान काशीनाथ नाडकर्ण्यांचीच असा बाकीचे अंदाज बांधीत. बाबूकाका एक पठाण आणि एक मारवाडी यांच्या कात्रीत सापडले होते. पारसिकचा बोगदा गेल्यावर अंधारात काय गफलत झाली कोण जाणे, परंतु मंडळींना थोडे थोडे सरकायला मिळाले. सोकाजी त्रिलोकेकर आणि कोचरेकर मास्तर अगदी नाकाला नाक लावून भिडले आणि बाबूकाकांना आपला उजवा पाय जरासा हलवता आला. बाबूकाका, ही अमावस्या तुमची. इडियट साला, पण आपल्या ह्या गाडीत रिझर्व्ह जागा आहे. पण कुठं? आता त्या डब्यापर्यंत पोहोचणार कसे? म्हणजे कोकणात चांगला चौपासी वाडा असून बटाट्याच्या चाळीत राहिल्यासारखं आहे. काय समजलेत? काशीनाथ नाडकर्णी म्हणाले. पुणं केव्हा येणार? कोचरेकर मास्तर म्हणाले. अहो, आत्ता ठाणं गेलं, एवढ्यात पुणं कुठलं? काही वेळाने कल्याण आले. बाबूकाकांना कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची आठवण झाली. सोकाजी त्रिलोकेकरांनी कुठलासा डोंगर दाखवून तेथे हाजी मलंगाची समाधी असल्याचा वृत्तांत सांगितला. काशीनाथ नाडकर्ण्यांना केव्हापासून तहान लागली होती. त्यांच्या खिडकीसमोर चहावाला आला आणि कोचरेकर मास्तरांनी शेजारच्या मावळ्याशी दोस्ती केली. कुठं पुण्याला चाललात का? आपण कुठं चालला? कोणत्याही प्रश्नाला सरळ उत्तर द्यायचं नाही ह्या शेतकरी धर्माला जागून त्याने उलट प्रश्न केला. पुण्याला? तुम्ही? आम्ही लोणावळ्याला. तिथं गाडी बदलून तळेगावाला जायचं आहे. तळेगावाला असतं वाटतं आपण. नाही. कुठे असतो हे उत्तर नाही. मग दुसरंच गाव आहे. कोणतं? ढोरवाडी. म्हणजे ही पिराची ढोरवाडी नवं. ती आली अंधाऱ्या मावळ्याच्या अंगाला. आमची फकीराची ढोरवाडी. 2 ढोरवाड्या आहेत वाटतं. 3. एक पिराची, एक फकीराची आणि एक जंगमाची ढोरवाडी आहे. ती पार खाल्ल्या अंगाला आहे. खाल्ल्या अंगाचे कोडे कोचरेकरांना उमगले नाही, परंतु असे म्हणून जंगमाची ढोरवाडी कुठे आहे हे आपल्या नेमके लक्षात आल्याची त्यांनी चेहरा केला. आपण काय बँडात असता का पोलिसात? कोचरेकर मास्तरांच्या ड्रेसाकडे पाहून शेतकरी दादांनी सवाल केला. नाही, मी शिक्षक आहे. म्हणजे मास्तूर. पुण्याच्या शाळेत? नाही, मुंबईच्या. हा, मोठी असेल शाळा. आमच्या गावाला गुदर्सवाल्यांनी झाली शाळा, पण मास्तर लय द्वाड हाय. चायचं खुटा एवढं कार्ट धाडले मास्तर करून. काय पोरं हाकणार? असे म्हणून बसल्या ठिकाणाहून पचाक्कन मास्तरांच्या निषेधार्थ त्याने एक तंबाखूची पिचकारी खिडकीबाहेर तोंड काढून टाकली. पोरं हाकणं, खुटा एवढं कार्ट वगैरे शब्दप्रयोग कोचरेकर मास्तरांना तांदळातल्या खड्यांसारखे लागत होते. प्रवासात पंडित मैत्री होते अशा अर्थाचा श्लोक त्यांनी पाठ केला होता. त्यांच्या वाटेला मात्र शिक्षकांविषयी एकेरी उल्लेख करणारा इसम आला होता. परंतु पुण्यात पंडित नक्की भेटतील ह्या आशेवर ते तग धरून काशीनाथ नाडकर्ण्यांच्या पेटाऱ्यावर बसले होते. आपण ढोरवाडीला काय करता? शेती हाय आमची. विचारलेल्या प्रश्नाला सरळ असे पहिलेच उत्तर मिळाल्याचा कोचरेकर मास्तरांना माफक आनंद झाला. जपानी भात शेतीविषयी आपलं काय मत आहे? ज्ञानार्जनाचा आणखी एक प्रयत्न कोचरेकर मास्तरांनी केला. जपानी? आपल्या देशात सध्या जो प्रयोग चालला आहे जपानी भातशेतीचा, खुळ्यांचा कारभार आहे समजा. तो आमचा पुतण्या कुठे शेती कॉलेजात शिकून शहाणा झालाय. त्यानं चालवले काहीतरी शेत्यांवर ह्यो जपानी खोचटपणा. पण आपण नवीन नवीन प्रयोग केल्याशिवाय प्रगती होणार कशी? प्रयोग हा प्रगतीचा पिता आहे. वर्गातल्या भिंतीवर लिहिलेल्या अनेक वाक्यांपैकी एक वाक्य कोचरेकर मास्तर म्हणाले. घ्या. कोचरेकर मास्तरांच्या प्रश्नाला चोळलेली तंबाखू हे उत्तर मिळाले. नाही, तंबाखू खात नाही मी. आमच्या शाळेतला मास्तूर सारखे इड्या फुकीत असतो. नका एवढं मास्तूर.
मास्तरबुवांची गाडी पुन्हा पुन्हा शिक्षकांच्या पवित्र व्यवसायाचा पिंकयुक्त धिक्कार करण्यावर येत होती आणि कोचरेकर मास्तर कासावीस होत होते. त्या मानाने काशीनाथ नाडकर्णी आरामात होते. कर्जतच्या आसपास त्यांना डुलकी लागली होती. त्रिलोकेकरांनी कर्जतची वाट पाहून नेरळला चिवडा घेतला होता आणि बाबूकाका कधी मारवाड्याचे वजन अंगावर घेत होते तर कधी पठाणाचे. घाटात मात्र भ्रमणमंडळाने आळीपाळीने सृष्टी सौंदर्य पाहून घेतले. त्रिलोकेकर तर आनंदाने आला खंडाळाचा घाट, तेथे गाडी झाली ताठ हे गाणे बोलू लागले. आता हवाई बरीच थंड झाली होती आणि कोचरेकर मास्तर मफलर शोधण्याची धडपड करू लागले. त्यांच्या ट्रंकेवर त्रिलोकेकर शेठ आता अत्यंत आरामात बसून कर्जतला पुन्हा घेतलेला चिवडा खात होते. काशीनाथ नाडकर्ण्यांनी खंडाळ्याच्या घाटाला आंबोली अगर फोडा घाटाची सर नाही हे ठरवून पुन्हा एकदा डोळे मिटले होते. काशीनाथ नाडकर्णी हे इच्छामरणी भीष्मासारखे इच्छाशहनी होते. बस स्टॉपवर तिष्ठत उभे राहावे लागते हे त्यांना कधीच पटले नाही. उभ्या उभ्या बसल्या बसल्या अहो येता जाता उठता बसता कार्य करिता त्यांना केव्हाही झोप येत असे. त्यामुळे ह्याच प्रवासाचे काय, जीवनाच्या एकूण प्रवासाचा त्यांना फारसा ताप कधी झाला नाही. बाबूकाका खरे आता काळोखात दिसणारे डोंगराचे आकार पाहून लोहगड, राजमाची, पन्हाळगड, विशाळगड, सिंहगड अशी आठवतील त्या किल्ल्यांची नावे मनातल्या मनात पुटपुटून स्वतःचे ऐतिहासिक समाधान मानून घेत होते. लोणावळ्याहून गाडी भरगाव सुटली. मध्ये जी 2-3 स्टेशने गेली त्यांचे नाव अनेक सहप्रवाशांनी आलटून पालटून देहू रोड अशी सांगितली. त्यामुळे ढोरवाडीप्रमाणे देहू रोड नावाची देखील 3 गावे असावी असे कोचरेकर मास्तरांनी कयास बांधला. आता बरीच थंडी पडली होती. साला स्वेटर देत होती वाईफ तर मी नाही म्हटलं. मी तरी इडियटच आहे साला. त्रिलोकेकर कुडकुडत आत्मनिर्भसना करू लागले. मारवाडी आणि पठाण यांच्या मध्यभागी बाबूकाका असल्यामुळे त्यांच्यापर्यंत थंडी पोहोचत नव्हती. कोचरेकर मास्तरांचे दात वाजू लागले. काशीनाथ नाडकर्णी मात्र आता मंदरच सप्तकात घोरू लागले होते. काशीनाथ नाडकर्ण्यांची घोरण्याची एक स्वतंत्र शैली आहे. प्रत्येक आवर्तनानंतर ते तोंडातून फुस अशी इंजिनातून वाफ सोडल्यासारखे हवा सोडतात. त्याखेरीज ताना पलटे छोट्या छोट्या हरकती अत्यंत सहजतेने त्यांच्या नाकातोंडातून जात असतात आणि चेहऱ्यावर एक अलौकिक तृप्तीचा भाव असतो. काही जणांना मिटक्या मारीत खायची सवय असते, त्याप्रमाणे काशीनाथ नाडकर्णी मिटक्या मारीत झोपतात. खडकी आली. बाबूकाका खऱ्यांची पठाण आणि मारवाड्याच्या जातातून मुक्तता झाली आणि त्यांना आपले सर्व अवयव हलवता येऊ लागले. येत पावतो भ्रमणमंडळाचे सभासद दारात बसले होते. त्यामुळे बाहेर पडू इच्छिणाऱ्या सहप्रवाशांच्या पदपर्शाचा आणि शापवाणीचाही लाभ झाला. अहो वाटेत काय बसला, माणसं आहेत की डुकरं अशासारखे उद्गार हे कोणाला उद्देशून आहेत कोण जाणे. अशा थाटात सभासदांनी एकूण दुर्लक्ष केले. कोचरेकर मास्तरांच्या मेसोपोटोमिया हॅटवर एका पाशिंदरने खोखोच्या भोजावर हात ठेवल्यासारखा टेकू घेतला होता. त्यामुळे ते पार चेपून बसले होते. सोकाजींनी मात्र तेवढ्यातच एक रिकामी जागा पटकवली होती आणि बोरीबंदरापासून आपण तिथेच बसून आलो होतो अशा थाटात ते बसले होते. शिवाजीनगरला निम्मा डबा रिकामा झाला आणि बाबूकाका खरे आणि कोचरेकर मास्तर आता पाय ताणून बसले होते. काशीनाथ नाडकर्ण्यांनाही जागा आली आणि सवयीप्रमाणे ते ओरडले, "चा झालो काय गो, साला इडियट, घरी आहे असं वाटलं का तुला? उठ, साला पुन्हा आला." त्रिलोकेकर शेठ खुशीत आले होते. शिवाजीनगरनंतर पुणे एकदम कधीच येत नाही. मध्यंतरी गाडी थांबते, सिग्नल नसतो. अगर राईट टाईमच्या अगोदर आलेली असते त्याप्रमाणे गाडी थांबली. पुन्हा आलं. कोचरेकर मास्तर तिकीट हातात घट्ट धरून विचारू लागले. छे, मध्येच गाडी थांबली. आपला प्रोग्राम बोला, बाबूकाका म्हणाले. कोचरेकर मास्तरांच्या वहीत लिहिलं आहे. कोचरेकर मास्तरांनी डायरी काढली. सकाळी 5 वाजता उठून. 5 वाजता? साला इडियट, आपल्याला काय पुण्याचे रस्ते झाडायचे आहेत? पण पर्वतीवरून सूर्योदय पाहायचा आहे. मग थोड्या उसरानं पाहू. साला 5 वाजता उठून कशाला पाहायला हवा? काय नाडकर्णी? अहो भलतंच काय, 8च्या सुमारास जाऊ सूर्य बघायला. पुण्याचा सूर्य काय मुंबईच्या सूर्यापेक्षा वेगळा आहे काय हो कोचरेकर मास्तर? मी सूर्योदय म्हणत होतो. अहो चौपाटीवर 50 वेळा सूर्य बुडताना पाहिलाय मी. त्याच्या उलट केलं म्हणजे सूर्योदय काय त्रिलोकेकर शेठ? नाडकर्णी म्हणाले.
करेक्ट, सूर्योदय खोडून कोचरेकर मास्तर. पण पर्वती पाहूया, पेशव्यांचं देऊळ आहे ते. जागृत होतं म्हणे एकेकाळी. पुढे वाचा, बाबू काकांनी सूचना केली. पुढं वाच. हां, सकाळी 5 वाजता उठून ते राईट ऑफ करून टाक. नुसता पर्वतीचा सूर्योदय ॲट अवर अल्टिएस्ट कन्व्हिनियन्स पाहणं एवढं लिही. साली गाडी का थांबली? कोण जाणे. भूक लागली हो. काशीनाथ नाडकर्ण्यांना निद्रेनंतर निसर्गधर्माप्रमाणे आहार सुचला. थांब कोचरेकर, पुढं वाचा ना प्रोग्राम. उठून पर्वती पाहणे. साला उठून खोड. साला ड्राफ्टिंग पण कळत नाही. ठीक आहे. पेन्सिलने उठून ही अक्षर खोडीत कोचरेकर वाचू लागले. पाहणे. काय पाहणे? अरे पर्वतीही खोडून टाकली मी. ठीक आहे. नंतर शनिवारवाडा पाहणे. शनिवारवाड्यात काय पाहायचं आहे? आमच्या मालवणचा सिंधुदुर्ग पाहिलाय तुम्ही? त्रिलोकेकर म्हणाले. असा किल्ला जगात नाही म्हणतात. गप रे. शनिवारवाडा काय आहे तिथे? त्रिलोकेकर. नारायणराव पेशव्यांचा खून झाला होता तिथे. बाबू काका. केव्हा? त्रिलोकेकरांची शंका. पेशवाईत. म्हणजे काय झालं? नारायणराव पेशव्यांनी साखरभात खाल्ला होता का, म्हणून खून केला? काय साले पुण्याचे लोक, साखरभात खाल्ला तर ह्यांच्या बापाचं काय गेलं? त्रिलोकेकर म्हणाले. तसं नाही. आनंदीबाईंनी धचा मा केला. काय केला? धचा मा. म्हणजे धरा असं होतं, ते मारा असं केलं. हट. मग ड्राफ्टिंग बदललं म्हणून सरळ सांग ना, इडियट साला. नीट आहे का? राघोबाचे गार्दी नारायणरावामागं लागले आणि तो काका मला वाचवा म्हणून ओरडला. बाबू काका, काका मला वाचवा म्हणून एवढ्या जोरात ओरडले, डब्यातले उरले सुरले लोक घाबरून उभे राहिले. आपला आवेश लक्षात आल्यावर बाबू काका भयंकर ओशाळले. ओरडतो काय इडियट साला? कोचरेकर वाच ना. शनिवारवाडा पाहून झालं की महादजी शिंद्यांची छत्री पाहायची. छत्री? छत्रीत काय पाहायचं? साला इडियट. मग महादजी शिंदेंची छत्री बघायची तर मग रेनकोट पण असेल कोणाचा तरी. छत्री नको. वेस्ट ऑफ टाईम. ठीक आहे, छत्री खोडतो. पण आमचे मेहेंदळे मास्तर म्हणत होते पाहण्यासारखी आहे. त्यानंतर चतुर्शिंगीचे देऊळ, चित्रशाळा प्रेस. अहो, मुंबईहून पुण्याला काही छापखाना बघायला आलो आहोत का इतके पैसे देऊन? कामाला आहे तुमची कोचरेकर मास्तर, नाडकर्णी म्हणाले. थांब, पुढं वाच ना भरभर. मंडई. काय मंडई? इथं भाजीपाला उत्तम मिळतो व इथले इंडस्ट्रियल म्युझियम आहे. तिथूनच जवळ तुळशीबागेचं देऊळ असून तेथे लाकडी खेळणी आणि फणी करंड्याच्या पेट्या मिळतात. तुला काय ठाऊक? मी हे पुणे शहर वर्णन पुस्तकातून लिहून काढलं आहे. मुळामुठा नदीचा संगम प्रेक्षणीय असून तेथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. गुरुजी पुढे वाचू लागले. कॉलेजात काय बघायचं हो चोकाजी नाना? मास्तर नुसता संगम बघू. साले संगमात तरी काय बघायचं? ज्यांनी साली चौपाटी पाहिली त्याला दुसरं पाणी बघून काय इंटरेस्ट वाटणार? ऑल राईट, पुढे. साली गाडी का नाही हलत? सिग्नल नसावा बहुधा. पुढं वाचू का? कोचरेकर मास्तरांनी नम्रतेने सभासदांना विचारले. वाच. पण साला अजून तर पुण्यात काही वर्थ सिंग आहे असं वाटत नाही मला. त्यापेक्षा मी म्हणत होतो माझ्या कझिनच्या ब्रदर इन लॉच्या मालाडचा बंगला आहे, तिथं गेलो असतं तर मजा आली असती. साले साखरभात खाल्ला म्हणून खून करतात. इडियट साले. कोकणात तुम्हाला असलं काही दिसणार नाही. कोंबडी खाल्ली तरी कोणी विचारत नाही का खाल्लीस म्हणून. आणि थंडही नाही असली कोकणात. त्यापेक्षा आपण सरळ सिंहगडावर जाऊ. नको, मला डोंगर चढायची परमिशन नाही डॉक्टरांची. हार्ट ट्रबल आहे मला पाठीत. नाडकर्णी स्वतःची पाठ चेपीत म्हणाले. मग 2 दिवस पुण्यात काय करायचं? खरंच, पण उतरायचं कुठं आपण? काय हो मास्तर? राजशाही हॉटेल. 6 रुपये रोज जेवून खाऊन. एकदा उतरून पहा व खात्री करा. कोचरेकर गुरुजींनी झटकन यादी वाचायला सुरुवात केली. 6 रुपये रोज म्हणजे 6 चोक 24, म्हणजे 2 दिवसांचे 48 रुपये नाडकर्णी. पण सगळ्यात स्वस्त हीच खानावळ आहे. थंड पाणी फुकट आहे. गरम पाणी बादली 2 आणे. थंड पाण्याने आंघोळ केली थंडीत तर निमोनिया शुअर. म्हणजे बेचोक 8 आणे वाढले नाडकर्णी. माझा पुतण्या राहतो पुण्यात दूरचा, पण त्याचा पत्ता राहायला घ्यायचा. बाबू काकांनी उपसूचना आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा पत्ता नाही तर सापडणार कसा? पण पुण्यात पुष्कळ वर्ष राहतो तो. अरे पण पुण्याची वस्ती कमीत कमी 2-3 लाख असेल. थांबा, पुणे शहराची लोकवस्ती खडकी हद्द धरून
6,22,730 आहे. आता ह्यात तुझा पुतण्या कसा सापडेल? विचारू आपण. अरे पण तुझा पुतण्या म्हणजे काय नारायणराव पेशवे आहे तुझ्याकडे काका काका माझ्या घरी उतरा म्हणून धावत यायला? इडियट साला. मग 48च्या खाली नुसता उतरायचा खर्च नाही जात. आणि हे नुसतं शनिवारवाडा आणि तुळशीबाग बघायला 48 रुपयात फिनेलची 4 धोतरं येतील. आणि मुंबईत राणीची बाग बघितल्यावर तुळशीबागेत काय बघायचं हे सालं तुम्ही आधी ठरवलं का नाही? पण तुम्हीसुद्धा भ्रमणमंडळाचे सभासद आहात. बाबूकाका थोडेसे रागवले. पुण्याबद्दल त्यांना अत्यादर होता. जिथे शाहिस्तेखानाची बोटे कापली त्या पुण्याबद्दल साकोजी त्रिलोकेकरांनी अनुदार उद्गार काढावे हे त्यांना पटेना. 48 रुपये नुसते 2 दिवस राहायचे, शिवाय टांगा आहे. पुण्याचे टांगेवाले म्हणजे कोकणच्या धमनीवाल्यांसारखे इमानी नाहीत. पुन्हा त्यातून बाबूकाका त्यांना 10ची नोट देणार. आता मात्र बाबूकाका भयंकर संतापले. मी भरून देईन 10 रुपये. मी मंडळाच्या खजिनदार पदाचा राजीनामा देतो. हे घ्या पैशाचं पाकीट. काका मला वाचवा, काका मला वाचवा. बाबूकाका खरे गुरासारखे ओरडू लागले. डब्यातील मंडळी जमा झाली. बाबूकाकांनी खिशात हात घातला. तो सरळ मांडीपर्यंत गेला. ज्या पुण्यात शाहिस्तेखानाची बोटे कापली त्याच पुण्यात पुण्याच्या वाटेवर त्यांचा खिसा कापून भ्रमणमंडळाचे पाकीट उडवले होते. खिसा कापला. आता एवढेच शब्द उद्गारून कोचरेकर मास्तर कसेच करू लागले. साला इडियट, साखळी ओढा. पण गाडी थांबली असताना साखळी कशाला ओढायची? पण बाबूकाका, कोणी कापला खिसा तुमचा? नाडकर्णी विचारते झाले. आता मला काय ठाऊक? कोचरेकर भानावर येऊन नुसते आता आता करू लागले. गाडी एकदाची हलली आणि पुण्याला पोहोचली.